की मनाला वास्तव परिस्थिती आणि कल्पनातला फरक अजिबात कळत नाही. एक उदाहरण सांगतो मी, तुमच्या लक्षात येईल की मनाचं काम कसं असतो. बघा मित्रांनो, एकदा अमेरिकेमध्ये एक कैदी होता, त्या कैद्यांना मृत्यूदंड शिक्षा सुनावली. कशी शिक्षा? मृत्यूदंड शिक्षा सुनावली. आणि त्यांनी त्याच्यावरती एक प्रयोग करत ठेवलं. त्यांनी असं सांगितलं की तुला आम्ही शिक्षा देऊ, परंतु वेगळ्या पद्धतीने शिक्षा देऊ. काय करू म्हणले, तुला एका बंद कोठडीमध्ये नेलं जाईल, त्या ठिकाणी तुझ्या दोन्ही डोळे गच्च बांधले जातील आणि त्या खोलीमध्ये एक कोब्रा विषारी साप त्या खोलीमध्ये सोडला जाईल. तो साप तुला चावल आणि तू काय होशील, मृत्युमुखी पावशील, असं त्या व्यक्तीला सांगण्यात आलं. आता बघा, ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीला त्या बंद कोठडीमध्ये नेलं. त्या व्यक्तीचे दोन्ही डोळे गच्च बांधले आणि त्यांनी काय केलं, त्या व्यक्तीला फक्त 2 टाचण्या टोचवल्या आणि बाहेर आले. काय केलं, 2 टाचण्या टोचवल्या आणि बाहेर आले. बाहेर आल्यानंतर काही वेळानंतर बघितलं तर खरोखर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. काय झाला होता? मृत्यू झाला होता. आणि मग त्यांनी संशोधन करायला ठेवलं की नेमका मृत्यू कशामुळे झालाय. आता बघा, ज्यावेळेस त्यांनी संशोधन केलं त्यावेळेस त्यांना असं आढळलं की त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये साप सदृश्य विष आढळून आलं. काय आढळून आलं? साप सदृश्य विष. आता साप सदृश्य विष म्हणजे काय, की साप चावल्यावर ज्या पद्धतीचं विष व्यक्तीच्या शरीरात तयार होतं त्या पद्धतीचं विष त्या व्यक्तीच्या शरीरात तयार झालं होतं. म्हणजे बघा, त्याला साप चावला होता का? नाही, परंतु त्याच्या मनाने तयारी केली होती की माझ्या खोलीमध्ये कोब्रा साप सोडणार आहे. कोब्रा साप विषारी असतो आणि विषारी साप चावले माणूस काय होतो, मरतो. हा विचार कुठे केला मित्रांनो? त्याच्या मनाने विचार केला आणि तशा प्रकारचं विष त्याच्या शरीराने तयार केलं. म्हणजे बघा, आपलं मन किती डेंजर आहे.